सबसे बड़ी है माँ, हे माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ। आता तुमच्या जीवनामध्ये हे आईचं छत्र कायम सोडून गेलेले आणि आई तुम्हाला 4 भावंडांना कायमची पोरक करून गेलेली. अरे आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. ईश्वरासारखा जिचा आत्मा आहे तिला आई म्हणतात महाराज. काय उपकार आहे आमच्या आईवरती. जिवंतपणे आपल्याला आई कळत नाही आणि गेल्यावर महाराज मिळत नाही. ती आई तुम्हाला आहे, आई मला आहे तोपर्यंत आपण तिची सेवा केली पाहिजे महाराज. काय प्रेम करते आई. अरे स्वतःचा विचार न करता फक्त मुलाकरता आपलं आयुष्य जाळणारी फक्त आणि फक्त आपली आई आहे महाराज. आईचे काय उपकार आहे ऐका. अरे ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते आणि जन्म देत असताना त्याचं नावच आहे बाळांत. बाळ अधिक अंत. एकतर बाळ नाहीतर तिचा अंत. त्याचं नाव आहे महाराज बाळांत. अरे गुराढोरासारखी ओरडणारी आमची आई ज्या टायमाला डॉक्टर तिच्याकडे येतो, डॉक्टर सांगतो ताई आमच्या समोर फार मोठा प्रश्न उभा राहिलाय. एकतर तुम्ही वाचाल नाहीतर तुमचं बाळ वाचेल. काय करू सांगा. ती आई क्षणाचाही विचार न करता सांगते डॉक्टर साहेब माझं बाळ वाचवा, मी मेले तरी चालेल. हेच वाक्य डॉक्टर जेव्हा तिच्या पतीला विचारतो, दादा एकतर तुमची बायको वाचेल नाहीतर मुलगा वाचेल, काय करू सांगा. तो बाप सहज उत्तर देतो, बायकोला वाचवा मुलगा परत होईल. काय उपकार आहे त्या आईचे. तो डॉक्टर सांगतो ताई अगं तू म्हणते ते ठीक आहे, मुलाला वाचवा, पण या मुलाला वाचवण्याकरता अगं तुझं पोट ईदभर फाडावं लागणार आहे, चालेल का. ती आई सांगते डॉक्टर साहेब ईदभर काय, अरे मी मेले तरी चालेल पण माझा मुलगा जिवंत राहिला पाहिजे. काय उपकार आहे मला. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ, हे माँ, सबसे बड़ी है माँ, हे सबसे बड़े अरे सगळं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, एक माणूस तुमच्या बरोबर असतो ती म्हणजे तुमची आई. अरे शेंबडा मुलगा असू द्या, काळा मुलगा असू द्या, पांगळा मुलगा असू द्या, लंगडा मुलगा असू द्या, ती आई सांगते माझा वाघ आहे. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ. ज्या माणसाला
आपल्या आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद मिळतात त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही महाराज, लक्षात ठेवा. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला से पाना. आमची आई अरे दिवसभर शेतात काम करायला गेलेली आणि दिवसभर उपवाशी पोटी काम केलं, आणि ती आई जेव्हा सायंकाळी घरी येते, लहान मुलगा रडला तर ती आमची आई बाकी काहीच पाहत नाही. उपवाशी पोटी आई आपली मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि उपवाशी पोटी आपल्या आईने आपल्याला दूध पाजले. काय उपकार आहे तिचे. पण आजकालच्या मुलांना त्याची जाणीव नाही महाराज. मी त्र्यंबकला असताना आळंदीचा आमचा एक जुना मित्र आला, आणि तो जुना मित्र माझ्याकडे आल्याच्या नंतर तो जुना मित्र आमच्या गप्पा चालल्या होत्या, आणि गप्पा करता करता तो माझ्याकडे आला. म्हणे महाराज काय चालले, बरी काय तब्येत? म्हटलं बरी. घरी काय चाललंय? म्हटलं मजेत चाललंय. आणि त्याने मला एक प्रश्न विचारला. म्हणे महाराज आई वडिलांना तुम्ही सांभाळता की नाही? म्हटलं नाही सांभाळत. तो असा चिडला माझ्यावर. कीर्तन करता, लोकांना शहाणपणा शिकवता, आणि आई बापाला सांभाळत नाही. म्हटलं नाही सांभाळत, पण पुढचं ऐक. काय पुढचं ऐक? म्हणे लोकांना सांगता, आई बाप सांगता कीर्तनामध्ये जोर जोर, आणि तुम्ही स्वतः आई बापाला सांभाळत नाही. म्हटलं पुढचं ऐक. मी आई बापाला सांभाळत नाही, अजून आमचे आई बापच मला सांभाळतात. मी काय त्यांना सांभाळणार आहे महाराज? अरे आभाळ एवढे आमचे आई बाप आहे, आणि त्या आई बापाला आपण म्हातारपणामध्ये सांभाळलं पाहिजे महाराज, सांभाळलं पाहिजे. एक गरीब मुलगा, लहानपणी बाप वारलेला आहे, आणि लहानपणी बाप गेल्यानंतर त्या आईने काबाड कष्ट केले, आणि काबाड कष्ट करून त्या मुलाला मोठं केलं, शिकवलं, कामाला लावलं. त्या मुलाचं लग्न झालं, आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको आणि तो मुलगा शेजारी बसला होता. त्याची बायको म्हटली का हो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? तो म्हटलं माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी तुझ्याकरता काही पण करायला तयार आहे. ती म्हटली का हो तुमचं जर माझ्यावर प्रेम आहे तर मला तुम्ही तुमच्या आईचं काळीज काढून द्याल का? काय बोलला? ती म्हटली मला तुमच्या आईचं काळीज काढून द्याल का? त्या मुलाच्याही अंगावर शहारे उभे राहिली, पण बायकोच्या आधीन गेलेला आहे. म्हटले मी तुला माझ्या आईचं काळीज काढून देणार आहे. आणि तो मुलगा आपल्या आईकडे गेला, हातपाय कापू लागलेले, आईला बोलायचं कसं? पण ती आई महाराज, आईने पाहिलं, म्हटले बाळा आज तुला झालं काय? असा कावरा बावरा का झालाय? चेहऱ्यावरती असा प्रश्नचिन्ह का उत्पन्न झालाय? तो मुलगा सांगतो आई माझ्या बायकोने तुझं काळीज मागितले. आई आईच्याही अंगावर शहारे उभे राहिली. अरे ज्याला लहानाचं मोठं केलं, हाताच्या फोडासारखं जपलं, तो मुलगा आपल्या काळजापर्यंत आलाय. ती आई महाराज ती म्हणते बाळा तुझे वडील वारले, अरे तेव्हापासून फक्त तुझ्याकरता जगते मी, आणि तुझ्याकरता जर मला मरण आलं तर आनंदाने मरेल. तू कोयता घेऊन मार माझ्या छातीत. त्या नराधामाने त्या मुलाने महाराज तो कोयता घेतला, आईच्या जवळ गेलेला आहे, आणि तो कोयता आईच्या छातीत मारला. रक्ताची चिळकांडी उडाली, आणि रक्ताची चिळकांडी उडाल्याच्या नंतर ते काळीज घेतलं, आणि त्या आईचं काळीज घेऊन तो पळू लागला. रक्ताभंबळ झालेला आहे, आणि पळता पळता एक ठेच लागली, आणि तो मुलगा खाली पडला, आणि त्या आईचं काळीज पडलं. आई कशाला म्हणतात ऐका, तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील महाराज. काळीज पडलं, तो मुलगाही पडला. आई कशाला म्हणतात पहा, अरे ते पडलेलं काळीज सुद्धा बोलू लागलं, हे बाळा, अरे बाळा तुला लागलं का रे बाळा, तुला लागलं का बाळा? हे आईचं हृदय महाराज. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला,
ठेच लागे तुझ्या पायाला अश्रू येती तिच्या डोळ्याला ठेच लागे तुझ्या पायाला अश्रू येती आईच्या डोळ्याला. याला आई म्हणतात महाराज. आणि म्हणून या कुटुंबाला हे मातृछत्र सोडून गेलेले, या तीनही मुलांना पोरकं करून गेलेले, त्या मुलीला विचारा आता माहेरात आल्याच्या नंतर सगळं मिळेल पण आई मिळणार नाही महाराज.